वडापाव आणि चहा विकून या मराठी उद्योजकाने बनवलं करोडोंचं साम्राज्य। नमस्कार, मी किरण लांबाते आणि तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी डिजिटल उद्योजक या सिरीजचा भाग दुसरा। ही गोष्ट आहे शिर्डीच्या साईबाबा नगरीत राहणाऱ्या निलेश जाधव यांची। घरची परिस्थिती अतिशय बेताची, आई वडील शेतमजुरीचं काम करत, पण निलेश यांचं स्वप्न होतं मोठं काहीतरी करायचं आणि म्हणूनच घरची परिस्थिती बदलण्यासाठी निलेश यांनी हातपाय मारायला सुरुवात केली। कधी शेतात, कधी दूध डेअरीमध्ये, जे काही मिळेल ते काम त्यांनी केलं आणि शेवटी 2018 मध्ये शिर्डी या ठिकाणी त्यांनी सुरू केलं एक छोटं चहाचं दुकान। थोडासा व्यवसाय चालायला लागला आणि तेवढ्यातच लॉकडाऊन आले आणि वरून डोक्यावर 10 लाखांचं कर्ज घेऊन आले। डिप्रेशन, निराशा, अपयश हे सगळं त्यांनी त्या काळात अनुभवलं, पण हार मानली नाही आणि त्यांनी त्याच काळात सोशल मीडियावरती कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली आणि लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा त्यांनी जोमाने एक नवीन सुरुवात केली। आणि यावेळी फक्त चहा नव्हता, बिझनेस सोबत होतं एक शस्त्र, ते म्हणजे सोशल मीडियाचं। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मार्केटिंग सुरू केलं आणि ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आणि हळूहळू शाखा वाढायला लागल्या। आज त्यांच्या ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी या नावाने महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील तब्बल 400हून अधिक शाखा आहेत। आणि निलेश तेवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी सुरू केला अजून एक नवा ब्रँड, तो म्हणजे मिस्टर वडेवाला। पूर्वी केलेल्या कष्टाची पावती अशी की मिस्टर वडेवाल्याच्या 5 महिन्यात 200हून अधिक शाखा बुक झाल्या। मंगता है तो मंगता है या वाक्यामुळे आणि सोशल मीडियाच्या मदतीने मी आज एवढा मोठा व्यवसाय करू शकलो, असं निलेश जाधव यांचं म्हणणं आहे।